घडून आणतात ना, मग घोटाळे बाहेर काढले की हल्ला घडून आणतात. ही जमिनीचे देवस्थानचे घोटाळे, कोणाच्या विरोधात? सुरेश धसच्या विरोधातले घोटाळे बाहेर. 9:15 वाजता फोन आला होता, असं झालंय म्हणून घटना. तर मला ज्याचा फोन आला त्याला म्हणलं कुठं झालं, ते म्हणले मांदळीच्या जवळ झालं, नगरच्या अलीकडं. काय फोन झालता का तुमचा? माझा 7 वाजता फोन झाला होता. मी कधी येणार आहे म्हणले, तर ते म्हणले 9:30 पर्यंत येईल. 9:30च्या नंतर मी फोन लावायला लागले तर मला दुसराच फोन आला. मग काय होता फोन तो? तुमच्या साहेबवर हल्ला झालाय म्हणून फोन आला मला. एका मॅडमचा आलता, याचा नगरच्या. तिकडे गेले होते? ते कामानिमित्त गेले होते नगरला, पण 5 जण होते. ते दोघा जणांना नगरला जायचं होतं आणि तिघांना इकडे आष्टीकडे यायचं होतं. कसं कळलं ताई तुम्हाला सगळं? तेच मला हल्ला झाला म्हणून तुमच्या साहेबवर हेच कळालं. मग मग मी माझ्या मोठ्या भायाला फोन केला, मग ते आले इथं, मग ते गेले नगरला. तुम्हाला नाही, कारण काहीच कळालं नाही आणि ते शुद्धीवर नाही, त्यामुळे कारण काय कळण्याचा प्रश्नच येत नाही ना. कशामुळे हल्ला झाला? पण ते राजकीय घडामोडी करते, ते घोटाळे बाहेर काढते, त्याच्यामुळे हल्ला केला त्यांनी. काढलं ते हे असेच घोटाळे बाहेर काढतात, काही कुणाचे जमिनीचे, त्याचे देवस्थानचे ते काढले. ते पहिल्यापासून 4 वेळेस हल्ला केलेला आहे, त्याच्यापासूनच हल्ला घडून आणतात ना. मग घोटाळे बाहेर काढले की हल्ला घडून आणतात. ही जमिनीचे देवस्थानचे घोटाळे, कोणाच्या विरोधात? सुरेश धसच्या विरोधातले घोटाळे बाहेर. आता काय मागणी आहे तुमची नेमकी? आम्हाला काही नाही, न्याय पाहिजे. हे असं गप्त करतात नुसतं, काहीच आमच्या हाती काहीच लागून देत नाहीत. काही तक्रार वगैरे केली का तुम्ही? नाही अजून केलेली. ते शुद्धीवर आल्यावरच्या नंतर आम्ही काय ते बघू. मग गंभीर जखमी म्हणजे अजून ते शुद्धीवरच आलेले नाही. त्यांचं माझं बोलणं पण नाही झालेलं. आणि काही प्रशासनाकडे मागणी? काही नाही, आम्हाला फक्त न्याय पाहिजे. हे असं कुठपर्यंत चालणार आहे? असं दाबादाब कुठपर्यंत आम्ही सहन करण्याची आमची हीच नाही राहिली ना. आता 4थ्या वेळेस झालेला आहे हल्ला.